खासदारकीला पराभूत झाल्यामुळे वैफल्यग्रस्त काका झालेले आहे. ऐन वेळेत असं झालं, वातावरण चांगलं वाटत होतं, नुरा कुस्ती होणार होती. ऐन वेळेला इलेक्शन लागली आणि रोहित दादांनी निर्णय घेतला, खाली कळवला, तिथून त्यांची बिचाराची लय अडचण झाली. म्हणून इथून तिथून गोळा करून उसनं पैसे गोळा करून खूप खर्च करायचा प्रयत्न केला. मताला पैसे, नेत्याला पैसे, कार्यकर्त्याला पैसे, दारूच्या बाटल्या, पार्ट्या सगळं करून बघितलं, पण मोठ्या फरकाने पराभव झाला. या मतदारसंघात जिथं विधानसभेची बाप खासदार पोरगा आमदार होणार स्वप्न बघत होती, त्या विधानसभा मतदारसंघात सुद्धा मागे जायची परिस्थिती निर्माण झाली. आता एवढ्या लोकांकडनं उसनं पासनं आणलेत, ती लोक आता घरी येऊन त्यांना त्रास द्यायला लागले. त्यामध्ये वाघाचा मांजर त्या लोकांनी आधीच केलेला आहे. जास्त वेळ घरी थांबता येत नाही, घरी थांबलं तर लोक पैसे मागायला येतात. म्हणून कवठेमंकाळला यायचं म्हणजे तुमच्या कवठेमंकाळकरांच्या करातनं, इतर गोष्टीतनं निर्माण होणाऱ्या पैशावर डल्ला मारायचा, या हेतूने ते या ठिकाणी आले. आता काल जी घटना घडली, काय दुर्दैवी गोष्ट आहे. काल जो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न झालेला आहे, अजूनही चालू आहे. आणि ह्या राज्यात अट्रॉसिटीचा गैरवापर होतो म्हणून प्रत्येक समाजातनं तक्रार येते. आणि आता सगळ्या समाजाने समजून घ्या, अट्रॉसिटीचा गैरवापर हा सामान्य मागासवर्गीय माणूस करत नाही. हे स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी असली घाणेरडी लोक पदावर जातात. ती लोक या अट्रॉसिटीचा गैरवापर करायला लागले. बाळासाहेब पाटलासारख्या कार्यकर्त्यावर, दादासाहेब कोळेकर सारख्या कार्यकर्त्यावर, अयाजभाई मुल्ला सारख्या कार्यकर्त्यावर हा जो गैरवापर चाललेला आहे, हा गैरवापर भाजपची लोक कसं शांतपणे का बसून पाहतात. अजूनही गृहमंत्र्यांनी ह्या घटनेवर एकही शब्द कसा काय बोलले नाहीत. पोलीस स्टेशन काय कारवाई करते, महिनाभर सत्ता राहिलेली आहे, काय कारवाई करते बघूया. महिन्यानंतर आपले रोहित दादा त्या ठिकाणी लाल दिव्याच्या गाडीतनं येणार आहे. त्यामुळे काय आता जो न्याय अर्धवट राहिला आहे, तो महिन्याभरात पूर्ण करायचं काम आम्ही सगळे रोहित दादांना सोबत घेऊन विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या ठिकाणी करून दाखवणार, हे तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.